सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला याच्यावर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप झाल्याने गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले। विद्यार्थिनींना मानसिक त्रास दिल्याच्या आरोपानंतर पालकांनी शाळेच्या आवारातच मुल्लाला पकडून बेदम चोप दिला। संपूर्ण गावात या प्रकाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून बाजारपेठ बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार निसार मुल्ला गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थिनींसोबत अश्लील बोलणे, आक्षेपार्ह वर्तन करणे आणि मानसिक त्रास देत होता। अनेक विद्यार्थिनींनी हा त्रास आपल्या पालकांना सांगितल्यानंतर अखेर पालकांनी शाळेवर धडक दिली। मंगळवारी सकाळच्या सत्रात शाळेसमोर मोठ्या संख्येने पालक जमा झाले। त्यांनी थेट शाळेच्या आवारात घुसून मुल्लाला पकडले आणि मारहाण केली। त्याला कार्यालयात लपवण्यात आले, तरीही संतप्त पालकांनी तेथे घुसून पुन्हा चोप दिला। घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। निसार मुल्लाला ताब्यात घेऊन पोलीस गाडीने नेत असताना संतप्त पालकांनी गाडी अडवली आणि त्वरित कठोर कारवाईची मागणी केली। सहाय्यक पोलीस उपाधीक्षक ए.बी. पवार यांनी घटनास्थळी येऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली। विशेष म्हणजे निसार मुल्ला याच्याविरुद्ध यापूर्वी मुरगुड येथील शाळेतही मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप झाला होता। त्यावेळी देखील पालकांनी त्याला बेदम मारहाण केली होती। त्यानंतर त्याची बदली कापशी येथील रानडे विद्यालयात करण्यात आली होती। मात्र तिथेही त्याने तीच विकृती सुरूच ठेवली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या गंभीर प्रकारानंतर शाळा व्यवस्थापनाने तातडीने पत्रक काढून निसार मुल्ला याला बडतर्फ केल्याचे जाहीर केले। संस्थेने पालकांची माफी मागून अशा विकृत शिक्षकांवर शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलं। या प्रकरणामुळे कापशी गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थ आणि पालकांनी निषेध फेरी काढत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली। अशा शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात थारा देऊ नये अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच अन्य गंभीर कलमांखाली कारवाई होण्याची शक्यता आहे। पोलीस तपास सुरू असून आणखी काही विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे।